मंडळीला मनुष्य नोकरी लागली तरी पुण्य समजतो, मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो. काही काही बहादरता असे ते म्हणतात बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदासाच. चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्य. नशीब वाले होते जो लोगों ने अच्छी बीवी मिलती है, नाही तर भेटू शकत नाही. मला ऐका लक्ष देऊ. मग बायकोसाठी जर पुण्य लागतंय, अपघातातून वाचण्यासाठी जर पुण्य लागतंय, नोकरी लागण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर माझ्या पांडुरंग परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. दुसरं प्रमाणे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. साधक माझ्या नामदेवरायकडे गेले आणि नामदेवरायला म्हणू लागले, ओ नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, काय केलं याच्यासाठी तुम्ही. नामदेवरायने जे उत्तर दिलं ते खूप गोडे. नामदेवराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य के तेव्हा विठ्ठले कृपा केली. एक वाक्य सांगून जायचं तुम्हाला, लक्ष देऊ नका. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. सर्व मंडळी भाग्यवान आहे. तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा. अगदी थोडा वेळ आहे माझ्याकडे, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. मागणी पर प्रकरणातील मागणारे जगद्गुरु तुकोबराय. ज्याला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय माझ्या तुकोबराने मागणी मागितलेली अभंगाच्या 4 तुका म्हणे गर्भवासी होत 2 वर्ष रिकामी गेले ना आपले. होत 2 वर्ष कीर्तन भजन बंद आहे तरी एवढं आठवतं. ही पांडुरंगाची कृपाचे महाराज आपल्यावर. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. मागणी पर प्रकरणातील मागणारे जगद्गुरु तुकोबराय. ज्याला मागायचं तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय माझ्या तुकोबराने मागितलेले अभंगाच्या 4 चरणामध्ये असं मला म्हणायचं होतं. एक विचार कसे माणसाला लक्ष द्या, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली एक शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो. दादा, ज्या व्यक्तीला दान मागायचं तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो, ज्याच्याकडे दान मागायचं तोही अधिकारी असावा लागतो. दान देणाऱ्या व्यक्तीकडे प्रामुख्याने 3 गोष्टी असल्या पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत म्हणजे पैशावाला असला पाहिजे, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तो दान देऊ शकत नाही. काही साधक तुकोबरायकडे गेले आणि तुकोबराय म्हणू लागले, ओ बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय तो पांडुरंग परमात्मा पैशावाला लक्ष्मी आहे त्याच्याकडे. हो, नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय खूप गोड वर्णन करतात. प्रमाण कमी घ्यायचे, आपल्याला वेळ खूप कमी आहे. जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंज राशी समभावे त्याशी तुका शरण. अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढे कुटाने करतो. खरं सांगा, तुम्ही शेतकरी बांधव आहात. रात्रंदिवस तुम्ही शेतामध्ये कबाड कष्ट करता. पहिली सोयाबीन काढल्यानंतर परत त्या सोयाबीनवर आपण दुसरी सोयाबीन लावली. एवढे रात्रंदिवस कष्ट करतो. एवढे थंडीचे दिवस आहे. रात्री 12ला जरी लाईट आली तरी आपण हरभऱ्याला पाणी द्यायला जातो, गव्हाला पाणी द्यायला जातो. फक्त खरं बोला, खोटं नका बोलू. एवढे कष्ट तुम्ही कशासाठी करता? देवासाठी का पैशासाठी? हो, बोलत चला गड्या. कशासाठी करता? पैशासाठी. हे नसेल पटलं तर अजून सोपं करून सांगतो. मी एवढी धावपळ करून आता हे दुसरं कीर्तन आहे. देवासाठी का पैशासाठी? हो, पैशासाठी. बोला बोला बोला, पैशासाठी. हा कळू द्या तुमच्या मनात आमच्याविषयी किती विषय ते तोंडा वाटे बाहेर हे बाहेर आलं पाहिजे मला. बरोबर आहे? थोडं काहीतरी मनाला वाटू द्या. हे बाबा 2 वर्ष झाले घरीच होतो ना गुरुजी आपण. आता कुठं सुरू झालंय तरी आपण आता यांनी सुरू केलं की एप्रिल मे मध्ये परत ती 4थी लाट. मला एक कळत नाही, हा करोना काय या पुढे यायचा जवाई का सांगून येतो की मे मध्ये येणार आहे, जून मध्ये येणार, काय काही कळत नाही. त्याच्यामुळे आपण आता सध्या 2-2, 3-3 जसे असेल तसे करून घ्या. मला वाटतं मे महिन्यात परत पडून राहील तये ठाई.
अवघड आहे, लक्ष देऊन ऐका. रात्रंदिवस तुमचे आणि माझे प्रयत्न पैशासाठी चालू आहे. आणि एक वाक्य तुम्हाला बसलेल्या मंडळीला सांगतो महाराज, महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार हा पैशासाठी कीर्तन करतच नाही महाराज. तुमचा असा गोड गैरसमज आहे की तुम्हाला वाटतं आम्ही पैशासाठी फिरतो. अरे पैशासाठी जर फिरायचे म्हणले तर 4 कीर्तन जरी केले तरी मनुष्य आनंदाने राहू शकतो महाराज. 2 वर्ष कीर्तन बंद होते म्हणजे महाराज लोकांनी फाशे घेतल्या गो. 2 वर्ष झाले कीर्तन वारी सप्ताह रामायण भागवत कथा बिथा सर्व बंद होते म्हणजे महाराज लोक संभाजीनगर मध्ये 2 वर्ष झाले सप्ताह बंद आहे म्हणून कंटाळून हरिभक्त पारायण टिंब टिंब महाराजांनी फाशी घेतली हो असं ऐकलं का तुम्ही? अरे फाशे घेणारे लोक नाही रे, आम्ही फाशे देणारे लोक आहे. आम्ही कशाला फाशे तुमच्याही मनातला अहंकार कमी झाला ना. तुम्हालाही वाटत होतं आम्ही सप्ते करतो म्हणून आमचे घर चालतात. तुमचे घरचे तुम्हाला सांभाळेल आणि तुम्ही आम्हाला काय सांभाळणार आहे? आम्हाला सांभाळणार आमचा पांडुरंग परमात्मा आहे. आम्हाला सांभाळणारे आमचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. राजे याची कांता काय मनाची आजोगे सिद्धी पावे म्हणून पैशासाठी नाही. अहो सगळ्याच्या डोक्यात तेच आहे महाराज. परवा दिवशी आमच्या क्लास टीचरांनी मला चहा घ्यायला बोलवलं. पुरुषोत्तम, मी म्हणलं काय गुरुजी? चहा घ्यायला ये. मी आपला चहा वगैरे घेतल्यानंतर माझ्या गुरुजी मला म्हणला तुला काही मॅनर्स वगैरे काही कळतं का रे? म्हणे पागल झाला का तू? म्हणलं गुरुजी काय झालं? अरे 3 दहाडे लोक लुबाडायला लागलास. म्हणलं झालं का? 40-40 हजार रुपये कीर्तनाचे घेतो. मी गुरुजीला म्हणलं गुरुजी मी घेत नाही हो, लोक मला प्रेमाने देतात, मी भांडण करत नाही. 1000 रुपयासाठी गाडी परत आणत नाही हो गुरुजी, मी एवढा हलकट नाही हो, मी लोक मला प्रेमाने देतात. असं तसं मी म्हणल्यानंतर गुरुजी मला म्हणू लागले पुरुषोत्तम मी डीएड झालोय, सीएटी पासून जिल्हा परिषदला शिक्षक लागलो. सकाळी 9 वाजता शाळेत जातो, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. दिवसभर पोरांना 4 विषय शिकवतो तरी सरकार मला महिन्याला 50,000 देतं रे. तू 1.5 तास कीर्तन करतो त्यातला अर्धा तास तर हाच करतो म्हणजे तर एवढे पैसे घेतो. मी गुरुजींना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं गुरुजी तुम्ही सकाळी 9 वाजता शाळेत जाता, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतात, दिवसभर पोरांना शिकवतो तरी सरकार तुम्हाला महिन्याला 50,000 देतंय आणि आम्हाला एवढं पाया पडून मानधन देतं. तुमच्यात आणि आमच्यात फरकच आहे. म्हणलं गुरुजी तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी, मी पोराचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त आहे. दुसरं काय असेल महाराज? पोरायचं जीवन सोपं आहे महाराज. आपण म्हणा ए फॉर ऍपल, ते म्हणतो ए फॉर बी फॉर बॉल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. लहान मुलाचं जीवन कोऱ्या कागदासारखं आहे महाराज. इथं आलेले कागद भयान झालेले भयान. विठाला लक्ष्मीच्या माणसाची दासी आहे, त्या माणसाला पैशाची काय कमी असेल? दुसरं प्रमाण पहा. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती किंवा तिसी यावे काकुलती, हे 2 पाठ आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष्मी सुद्धा त्याच्याकडे. काही लोक म्हणतील तो उदार आहे का? उदार त्याचं काय वर्णन करायचं महाराज? उपमन्यूने वाटीवर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय त्याने. अजून प्रमाण आहे का? सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोय घेऊनी हो हो त्याच भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. तो उदार सुद्धा आहे. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी सर्व
पुराण त्याचं वर्णन करतात. मग श्रीमंताई उदारे स्वतंत्रतेचं जर वर्णन करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेलस्थान निधान. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय ओव्या खर्च करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सर्वांचे प्रमाण पाटे. शेवटचं प्रमाण पाहू. तो हा देवाचा ही देव, देवाचा ही देव, तो हा स्वतंत्र सुद्धा आहे. काही लोक म्हणतील तुकोबरायचा काय अधिकार आहे? जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाला मागता येतच नाही. मला तुम्हाला देवाला सांगावं लागेल, देवा मी तुझ्यासाठी काय केलं. तुकोबराय सांगतात देतो म्हणजे काही उपकार करतो असू नये. संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे डवळी रे जग चुकविला लाग कळी काळाचा. महाराज लक्ष देऊन कीर्तन आहे का? तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा. तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. काय तुकोबरायच्या वडिलाचं नाव बोलोबा आणि आईचं नाव काय कनकाई. ध्यानात ठेवा माय मावल्यांनो. तुकोबरायचे वडील प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे. पंढरपूरून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी मालक. काय त्या पंढरपूरचं वातावरण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय तो आनंद. हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता आणि पंढरपूरून घरी आल्यानंतर मला पंढरपूरचं वातावरण सांगता, मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन चला ना. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत म्हणजे माझ्या तुकोबरायांच्या वडिलापर्यंत जर नित्य पंढरपूरचे वारकरी होते, मग कनकाई आहे साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हती? याचं कारण सांगतो मला. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भाविक जर कोण असेल तर महिला आहे. महाराज इथं जर मंडपाचं निरीक्षण केलं तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या बिचाऱ्यांची कुठेही जास्त आहे. रामायणाला त्याचे, हरिपाठाला सुद्धा त्याचे, कथेला सुद्धा त्याचे, हरिपाठाला सगळ्या ठिकाणी त्याचे, भांडायला सुद्धा त्याचे. एक नंबर आहे, दुसरा नंबरच नाही आहे बिचारायचा, एकच नंबर. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा लोकवार्ता रथा पुरा पळा यशो बहुजल्पिका. भांड कुदळबाईचं वर्णन करताना दुंदुलीचं वर्णन भागवतामध्ये खूप गोड केलेलं आहे. लक्ष्मी नाही का? कनकाई साहेब सांगते, मालक काय कमी केलंय हो मला देवानं? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही, फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणली, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून मी तुला पंढरपूरला नेत नाही. शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला, तो दोष असा आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत. आणि बोलोबाने विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो, माझ्या पांडुरंगाला जरी ना काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाली. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा परत कनकाईला म्हणतात, ए कनकाई, ए अगं ऐकलंस का? काय मालक? देवाला काही मागू नको. थोडा रागच आला होता नवऱ्याचा. काय घरापासून टुमणं लावलं, काय मागू नका, काय मागू नका. काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, नोकर चाकर, घोरं सोनं नाणं सगळं, फक्त एवढंच ना. हो तेच मागू नको. कुंडलिकरायचं दर्शन झालं, चोकोबरायच्या पायरीचं दर्शन झालं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन झाल्यानंतर महिलांची बारी वेगळी, पुरुषांची बारी वेगळी. महिलांच्या बारीमध्ये कनकाई निघाल्यानंतर बोलोबा परत म्हणतात, ओ माय तुझ्या पाया पडतो बरं, काही देवाला मागू
आता ही तुकोबऱ्याच्या वडिलाची परिस्थिती आपल्यासारख्याने विचारच काय करायचं महाराज. आपण फक्त कीर्तनात म्हणायचं अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. सगळ्याच्या मेमऱ्या बंद पडलेल्या असतात, हँग झालेले मोबाईल, हँग चालतच नाही महाराज डोकं. काही म्हणजे कधीच काही मागे पण काळजी करू नका. तुमच्या गळ्याची शपथ घेतली मी, टेन्शन नका घेऊ. पांडुरंगाच्या दर्शनाला प्रथम आले होते कारण काही यायचं आणि पांडुरंगाचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या. खूप सुंदर आहे माझा जगाचा मालक. ऐका लक्ष देऊन. बर हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारो बिभ्रत वासम कनक कनकशं वैजयंतीच माला. देवासारखं सुंदर या जगामध्ये काय असेल महाराज. आपल्यासारखे लोक पाहिले की माणसाला भुरळ पडती. आपल्यासारखे सुंदर लोक ज्या देवानं बनवले तो किती सुंदर असेल महाराज. नाम तुम्हारा तारनहारा अरे कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर अरे वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा आणि माझ्या देवाचा एक सगळ्यात मोठा वाईट गुण आहे महाराज. एकदा का देवाकडे एखाद्यानं पाहिलं की त्याला दुसरीकडे पाव वाटतच नाही महाराज. पाहिलिया वेद लावी हरिने माझे हरिने चित्त आणि भार वित्त विसरले. हे गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं पण प्रसंगाला अनुसरून लक्ष देऊन ऐका. एक गवळण यमुनेच्या पाण्याला चालली, खूप सुंदर आहे ऐका. आणि ती जात असताना यमुनेमध्ये माझा जगाचा मालक खेळत होता आणि जगाच्या मालकाची आणि तिची डोळ्याला नजरेला नजर पडली आणि ती बी देवाकडे पाहून म्हणू लागली काय सुंदर वर्णन आहे. हो मैं तो कहीं बरने को जमुना में पानी. ते तिकडचं नाही त्याच्यामुळे तानच नका. मैं तो कहीं बरने को जमुना में पानी देख छछन लटकट के बैरे दीवानी. छवि म्हणजे त्याचा चेहरा. उसने मारी जो तिरकी नजर उसने मारी जो तिरकी नजर सावरा जादूगर लूट कर ले गया दिल जिगर. सावरा जादूगर. त्याच्याकडे एकदा बघितलं की माणसाला पाहूच वाटत नाही. नाद बाबा काय बोर्ड वर पाहिला पाहिला आमच्या पूर्वजापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी. पण माझं किती पाप आहे की मला तुझं अजून दर्शन झालं नाही. तोंड बंद होतं, फक्त मनातल्या मनात विचार चालू होते. आणि कणकई साहेबाच्या मनात विचार आले देवा. तोंडात नव्हते बोलत, फक्त मनात आलं देवा. हो देवा. देवान मानवली काय बोला ना. किती दिवस आम्ही दोघं नवरा बायको वारी करायची, थकलो रे आता आम्ही दोघं. हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको पोरगा, पण तुझी वारी खंडित होणी म्हणून एखादं वारकरी जन्माला घाल. आलंच मनामध्ये धरिता ही परी हे जमणारच नाही महाराज. त्यांना तो शापच आहे, शक्यच होणार नाही. बसलेल्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे. मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतं तर आपल्याला तोंडात मागण्याची गरज काय.
कणकई आई साहेब निघून गेले, बोलोबा दर्शनाला आल्या. आतापर्यंत दर्शनाची परंपरा वेगळी होती. ज्या ज्या वेळेस बोलोबा दर्शनाला यायचे त्यावेळेस पांडुरंगाची मान खाली होती, कारण भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. आज लांबूनच जारी घातला, ओ बोलोबा. याचं बघत होतं शिट्टी कशी काहीतरी प्रॉब्लेम होतो. याचाच थोडं शिट्टी नाही वाजली पाहिजे. कशामुळे तरी ट्रबल मुळे कशामुळे काही इथून कमी करत थोडसा आवाज कमी असला तरी चालतं, फक्त शिट्टी नको. बोलोबाला लांबून जय जाहीर घातला, ओ बोलोबा जय रे. बोलोबान ओळखलं कणकाईनं काहीतरी काशी केली, काहीतरी मागितलं. कणकाईला आवाज आला, ए कणकाई जी देवाला काही मागितलं का? मालक तुमची शपथ घेऊन सांगते काहीच मागितलं नाही. देवानं मान कशी वर केली? देवाला म्हणू लागले, देवा मान कशी वर केली? देवाने सांगितलं आज मी व्याजासहित नाही झालो. आपण तिनं काही मागितलं नाही, मग नील कसे झाले? अहो तोंडाने जरी नाही मागितलं बोलोबा तरी मनात आलं होतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. देवाचा स्वभाव आहे. अशा पवित्र वंशामध्ये माझे तुकोबराय जन्माला देवते आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असे. तुकोबराय सांगतात आमच्या वाडवडिलाची तुला रीत काही तुला मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 125 म्हणजे 125 अभंग मागणी प्रकरणात दिले. मग मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे? भरपूर विषय, एवढा विषय लांबत नाही बसायचा, फक्त लक्ष देऊ नाही का. तुकोबरायच्या अभंगाची भूमिका समजून घ्या. काही मागणे हे आम्हा अनुचित, देवा अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार. आता अनुचित म्हणजे काय, उचित म्हणजे काय सोपं सांगतो. माय मावल्यानो, एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, तिने आपल्या नवऱ्याला सांगा, मालक पाचोडला जाण मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? माया साडी फाटली, तुम्हाला शेतात जायचंय आणि तुम्ही आपल्या नवऱ्याला सांगा, मालक शेतात जावं लागतं मला, साडी फाटली. लोक नावं ठेवतील तुम्हाला, 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचितच आहे ना. माय माऊली नवऱ्याला नाही मागणार तर कोणाला म्हणा? नवऱ्याला. पण त्याच माय माऊली आपल्या नवऱ्याला म्हणा, मालक ती साडी 2 तास झाले बकेटीत भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? तसंच परमार्थाचं आहे. तुकोबराय सांगतात अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. काय माझ्या तुकोबरायने मागणी मागितली? अभंगाचं पहिलं सर्व काही झालं तर चालतं, पण तुझा विसर माझ्या जीवनामध्ये खरं सांगू का माय बाबा, आपल्याला दुसरं काही मागायची गरजच देवाने ठेवलेली नाही हो. जब तक नहीं ते तो दूध दिलाया,
आपल्या तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकाने. मग दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करणार, त्याच्यामुळे संसाराविषयी काही मागूच नका महाराज. आणि संसाराविषयी प्रयत्नही करू नका. प्रयत्न अशा विषयी करा की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी समाधान प्राप्त होईल. लोक ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करतात त्या गोष्टीविषयी माणसाला समाधान प्राप्तच होत नाही. आमच्या गावामध्ये एका माणसाने 5 कोटी रुपयाचा बंगला बांधला. केवढ्याचा? 5 कोटी. एकदम सगळं मार्बल वगैरे एकदम सर्व विदेशातून बोललो, एकदम व्हीआयपी बंगला. 10,000 लोकांना आमरसाचं जेवण ठेवलं. सगळ्या गावाला जेवण घातलं महाराज. त्या गावामध्ये एक संन्याशी विरक्त महात्मा राहत होते आणि महाराजांनी आवाज दिला, ओ बाबाजी, 10,000 लोक जेवून गेले, तुम्ही माझे तुमचे चरण स्पर्श माझ्या घराला लावा. ते आडमुठ महात्मा वैराग्य, तुझ्या घराशी मला काय संबंध? मी माझ्या आईला सोडलंय, बापाला सोडलं, घरदार सोडलं, लग्न नाही केलं, काही नाही. मी फक्त एक लंगूट आणि लुंगी लावून इथं साधना करतो. तुझ्या घरात याचा काय संबंध आहे? वैराग्यवान लोक अवघड असतात, त्यांचं मुडी असतात, त्यांना काही घेतलेलं नसतं. हरडायला बाबा 10,000 लोक जेवून गेले, हो पण तुम्ही नाही गेले तर माझं मन असं मला साक्ष देते. चला ना मला पाहायला. महाराजांचा राग शांत झाला, महाराज गेले. मग हा सांगू लागला, बाबा हा पहिला मजला आहे, हा दुसरा मजला आहे, आणि तिसऱ्या मजल्यावर एका बैठकीमध्ये खुर्ची टाकली बाबाला बसण्यासाठी. बायकोला सांगितलं, अगं बाबाजींना काहीतरी घेऊन ये खाण्यासाठी. तिनं काजू बदाम वगैरे फळं वगैरे कापून आणले, पाणी चहा कॉफी सगळं झालं. महाराजच्या खुर्चीवर बसलेले होते. त्या खुर्चीच्या मागे एक नकाशा होता, तो सर्व जगाचा. महाराजांना त्या मालकाला बोलले, हा नकाशा कशाचा आहे? तो म्हणे, हा नकाशा जगाचा आहे. कारण या जगाच्या नकाशामध्ये आपला भारत कुठे म्हणे. त्यांनी सांगितलं, महाराज जगाच्या नकाशामध्ये भारत हे एवढी आणि कारण त्या भारतामध्ये आपला महाराष्ट्र कुठे रे म्हणे. महाराज जगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्र दिसत असतो, एवढं सांगितलं खरे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपला बुलढाणा जिल्हा म्हणजे महाराज महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा जगाच्या नकाशात बसले. आणि तिथं आपला तालुका चिखलीचा काही विचारच नाही महाराज. आणि त्याच्यामध्ये आपलं गाव विसरून ते म्हणे, महाराज दुर्बिणीनं पाहिलं तसं काही सापडणारच नाही. आणि त्या इसरूळ गावामध्ये तुझा बंगला सांगू लागला, महाराज जगाच्या शर्माचा बंगला दिसत नाही. साधूने त्याला सांगितलं, वेड्या, जी गोष्ट जगाच्या नकाशावर दिसत नाही ती बांधण्यासाठी वयाचे 50 वर्ष खर्च केले. तुला अक्कल पाहिजे. जी गोष्ट जगाच्या नकाशावर दिसत नाहीये ती गोष्ट बांधण्यासाठी माणसं जीवनातले 60 वर्ष खर्च करतात. खरं सांगू का, देवानं खूप सुंदर निर्णय दिलेला आहे. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणजे गोल्डन चान्स देवाने तुम्हाला दिलेला. काय गोल्डन चान्स. प्रत्येक गोष्ट परत मिळेल तुम्हाला. बायको परत मिळेल, गेलेली सत्ता परत मिळवू शकता, गेलेली जमीन परत मिळवू शकता, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे कष्ट केले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटत अजिबात नाही. महाराज कोरोनाच्या काळामध्ये 2-2 कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन लोक हातात होते. हो आमच्या घरच्यांना द्या, ऑक्सिजन बेड नाही भेटला. खरं सांगू का, 2 गोष्टी देवानं स्वतःकडे ठेवल्यामुळे लोक कीर्तनात येऊन बसतात. एक तर जगणं आणि मरणं देवाच्या हातात आहे, आणि दुसरं निसर्ग देवाच्या हातात आहे. ज्या दिवशी जगणं मरणं या माणसाच्या हातात येतील ना महाराज, त्या दिवशी या महाराष्ट्रातले मोठे भोके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीब मारणार. मोठे श्रीमंत भोके मरू शकत नाही. यम न्यायाला पैसे म्हणून देवाने काही गोष्टी हातात ठेवलेल्या आहेत. देव लय हुशार आहे. आणि खरं सांगू का, सर्व गोष्टी देव सर्वांना देतच नाही. पुरडे बाबा देव देऊ शकतो. देव ज्याला ज्ञान देतो त्याला लक्ष्मी देत नाही, ज्याच्याकडे लक्ष्मी देतो त्याला ज्ञान देत नाही. बघा ना तुम्ही महाराज, ज्याच्याकडे संपत्ती त्याला शारीरिक सुख नाहीये. देव कारखान्याचा चेअरमन करतो माणसाला, पण देव म्हणे फक्त चेअरमन व्हायचं, चहा प्यायचा नाही. चहा पाहिला की शुगर वाढत. देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, चहा म्हणला. काही लोकांच्या घरी गेलो महाराज, आमच्या ताटामध्ये 40-40 पदार्थ असतात जेवायला, आणि ते घर मला आमच्या जवळ बसेल असतं, त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुगाची डाळ, ज्वारीची भाजी. नुसतं टोळ आमच्या ताटात पाहिजे. श्रीखंडाकडे पाहिजे, बासुंदीकडे पाहिजे. आपण म्हणा साहेब घ्या ना. देव म्हणे फक्त बघायचं, गोळ्या खायच्या, श्रीखंड खायचं. जे पाहिजे ते देव देऊ शकत नाही.
आणि सर्व गोष्टी मनासारख्या होत होत्या बरं. आमच्या गावामध्ये गणे नावाचं पोरगं आहे, लग्न झालं त्याचं आता मागच्या डिसेंबर मध्ये. ते मला नेहमी फोन केला की मला पुरुषोत्तम दादा, मी म्हणायचो काय रे काय रे, मी अशा मुलीसोबत लग्न करेल की आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या तालुक्यात नसली पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही गण्या, देवान तुझी इच्छा पूर्ण करावं, पण माझं लग्न ठरलं की मला बोला. हो तुम्ही मंगल आश्रम मानल्याशिवाय मी लग्न करणार नाही. गण्याचं लग्न ठरलं, गण्याने मला फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय लग्न. मला किती तारीख आहे? ही अमुक अमुक तारीख डिसेंबर महिना, थंडीचे कडाक्याचे दिवस, आणि तुम्ही लवकर या, 6:30चा टाइम आहे. मी सकाळचं वर्ष श्राद्ध केलं, बरोबर 5:30-6च्या दरम्यान पोहोचलो. शेवटची मंगलाष्टक माझ्या हाती लागली. मी मंगलाष्टक सगळं झालं मला. मग आता महाराजांनी कोणी जे हरी राम राम होते, थोडं सेल्फी काढण्यात 20 मिनिटं गेले आणि मी स्टेजवर गेलो. आणि गाण्याच्या बाहेर पाहिलं ना गुरुजी मी तर हिवाळ्यात मला माझ्या अंगाला हिवाळ्यात देवाने असं काळं डांबर टाकलं बुडली त्याच्या नशिबात की काला मीच काला आला, फक्त दातच पांढरे दिसत होते. मी गाण्याकडे पाहिलं, म्हणलं गाण्या कसं रे, असं खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. नाही मला साधू साधू चतुरा तो शिरोनी म्हणून देव चतुर आहे. कसं आहे म्हणून माणसाने नको त्या गोष्टीसाठी वेळ वाया नका घालवू. जीवनामध्ये जगत असताना फक्त देवाच्या विसर्जनासाठी खूप सुंदर नर्तकी मला प्राप्त झाला. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एकवरी वरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. आता तुम्हाला वेळ, त्या वेळेमध्ये देवाचे चिंतन करा. क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया नका. मी सांगू तुम्हाला, माझी नेहमी मला सांगतात पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं तर माती घेऊन येतो, तसं उचलत नाही मला. मग गाईचं शेण जर खाली पडलं तर माती घेऊन येतो, तुम्ही केलेला परमार्थ वाया तरी कसा जाईल. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता कामामध्ये सुख होईल. आता वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. तुकोबरायनं सगळ्या साधू संत मला विनवी तो सकळ सांडावा उगिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदा. म्हणून जीवनामध्ये काही झालं तरी चालतं, देवाचा विसर होऊ देऊ नका. तुझा विसरण भावा ठीक आहे तुकोबरा, हे जर दान तुम्हाला मी दिलं तुम्ही करसाल काय. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईल पण कसं गाईल, आवडीनं गाईल. आज माणसं परमार्थ करतात पण परमार्थ आवडीनं नाही करत, सवडीनं करतात. काय होणार, या काल्याच्या कीर्तनात खूप मजा येते गोष्टी. ह्या मायमावल्याला कीर्तनाला येऊन बसतात आणि नेमकं पुढे येऊन बसतात आणि ते लेकरं एका ठिकाणी जास्त वेळ थांबूच शकत नाही. आता रडायला लागल्यानंतर मायमावलीने ते लेकरं घेऊन बाहेर जाऊ, कारण शक्यच होत नाही. ते ऊन असतं, गरमी होती, त्याला थांबायचं.
काय करतात तोंड टाकतो. सकाळी एका बाईने तसंच केलं, म्हणलं बावळे ते मरल ना, उठ असं नाही झालं. ते लहान लेकराला काय कळतं महाराज, इथं 70 वर्षाचे म्हाताऱ्याला जमीन. ऐका लक्ष द्या, गुणगायीनं आवडी. परमार्थ लोक करत नाही असं नाही, परमार्थ चाललाय, पण परमार्थ फक्त सवडीनं चाललाय, आवडीनं नाही चालला दादा. आणि देवाला पटत तसं जर परमार्थ केला तर निश्चित माझा जगाचा मला कृपा केल्याशिवाय. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या आहे मायानो, खरं सांगा, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोनं वागावं का तुम्हाला आवडतं तसं वागता? नवऱ्याला आवडतं तसं जर तुम्ही वागल्या तर सासरी, आणि तुम्हाला पटतं तसा शहाणपणा जर तुम्ही केला तर माया रसलावर राहतो. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडते ती जर तुम्ही केली तर नवरा प्रसन्न होतो. अरे काय गोड भाजी केली राव माझ्या बायकोने, दररोजच्या 2च चपात्या खातो पण आज 3 खाल्ल्या का? माझ्या आवडीची भाजी केली. आवडीची भाजी जर तुम्ही केली, नवऱ्याला खाऊ घातली तर नवरा प्रसन्न होतो. भक्तानं जर देवाला आवडतो तसा परमार्थ केला तर देव प्रसन्न का होणार नाही महाराज? आणि देवाला काय आवडतं? आवडे देवासी नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा. जे देवाला आवडतं तुम्ही करोनात काढून टाकले. काय डॉक्टरांनी सांगितलं अंडे खा, सुरू. यांनी डायरेक्टच माळी गुंतवून ठेवल्या. भारतातल्या सगळ्या डॉक्टर लोकांना माझा प्रश्न आहे, जे अंडे खा तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलं, अंडे खाऊन एखादा महाराष्ट्रात माणूस जगला एखादा तर दाखवा. अरे तुम्हाला थोडं तरी जनरल नॉलेज पाहिजे. येड्या हो, इथं बैल खाणारे मेले ना अंडे खाणाऱ्याची अवकातच काय? बैल खाणारे मेले ना. आता ज्या देशामध्ये कोरोना वाढला त्या देशाचं नाव काय? चीन आहे. दररोजचे 4-4 लाख पेशंट येतात. तिथं महाराज पेशंटला ठेवायला सुद्धा जागा नाही. तुम्ही जर चीनला गेले ना तर तिथं फक्त माणसाला खात नाही, नाही तर ते लोक बेंडक्या खातात, कुत्रे खातात, ससे खातात, उंदर खातात. तुम्ही नेटवर सर्च करा, सर्वच खातात ते. मग खरं सांगा, त्यांची कोरोनाची संख्या जास्त आहे का आपली? कोणाची? त्यांचीच. एक वाक्य तुम्हाला सांगतो गड्या, तुम्ही काही खा, तुम्हाला जेवायचं ते होणारच. आणि तुम्ही काही जरी नाही खाल्लं तरी तुम्ही मरणार आहे. असं अजिबात नाही की आम्ही बदाम खातो म्हणजे आम्ही मरणार नाही. आम्ही तुपाच्या विहिरीत जरी आंघोळ केली तरी आम्ही मरणारच आहे. आणि तुम्ही बोकडे नाही, तुम्ही बैल जरी खाल्ले तरी तुम्ही मरणारच आहे. मरणं हा जगाचा नियम आहे. लोक म्हणतात लोक कोरोनाने मेले, लोक कोरोनाने मेलेच नाही, लोक मरणारच होते, फक्त निमित्त कोरोनाचं झालंय. म्हणून माझी विनंती तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. परमार्थ लोक करत नाही असं नाही, परमार्थ खूप वाढला. आज जेवढे कीर्तन वाढले महाराज, सप्ते कमी झाले, वर्ष श्राद्ध वाढले, वाढदिवस वाढले. बाबा बाबा ऊत आला या लोकांना. इतके कीर्तन झाले बाबा बाबा, टेन्शनच नाही राहिलं. 2 वर्षाची सगळी कसर काढून घेतली महाराजांना. उद्या जरी लॉकडाऊन लागलं तरी ताण नाही आता. हो ना, कंटाळा आहे आता. मला तर असं वाटतं थोडं नाही, एवढं सीझन होऊ द्या एप्रिल पर्यंत. मे महिन्यात जर लागला की 1 महिनाभर मस्त आराम करायचं. कठीण झालंय मला. खूप कीर्तन खूप वाढली, पण दिवसांदिवस परमार्थ वाढला पण आवड कमी झाली. परमार्थ हा देखाव्याने नका करू. एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. शबरी आई साहेबाच्या घरचे बोरं खाल्ले, भिल्ल समाजामध्ये जन्माला लिहिली होती. विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या, 56 प्रकारचा भोग. दुर्योधनाच्या घरचा त्यागला याला कारण फक्त आवड आणि प्रेम. म्हणून परमार्थ करा. गुणगायीनं आवडी. कबीर महाराजांनी खूप गोड वर्णन केलेले ऐका. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदिरा मजात फिरे, मीरा मवारी चाहत कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्यादा कहा, नरसिंह बसे प्रतिखंवन में पर काढ़न को प्रहलाद कहा. गाणारे कमी महाराष्ट्रात, कीर्तनात गाणारे, भागवतात गाणारे, रामायणात गाणारे, तमाशात गाणारे, पिक्चर मध्ये गाणारे भरपूर झाले. पण नाव फक्त सुरदाजीचंच घेतलं जातं, बाकीच्याचं नाव घेतलं जात नाही. याचं कारण सुरदाजी जे गात होते देव प्रसन्न व्हावा म्हणून, आपण जे गातोय ते लोक प्रसन्न व्हावं म्हणून जमणारच नाही महाराष्ट्रात. पुनी ताल मदिरा बजाती फिरे. कीर्तन करणाऱ्या माता माऊल्या आहे, भागवत करणाऱ्या माता माऊल्या आहे, रामायण
कीर्तन जरी करत असेल, भागवत जरी करत असेल, रामायण जरी करत असेल, पण नाव फक्त मीराबाईच घेतलं जातं. नाव जनाबाईच घेतलं जातं, मुक्ताबाईच घेतलं जातं. याचं कारण त्यांचा अधिकार वेगळा होता. लक्ष देऊ नाही का? सियराम कथा कितनो ने लिखी, पर तुलसी से मर्याद कहा. तुलसीदासांच्या नावावर अनेक लोकांनी प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर टीका म्हणजे आपली बुद्धीची खुली तिथं घालवलेली आहे. अनेक विद्वानांनी लिखाण केलं, पण तुलसीदासांना जशी मर्यादा करता आली तशी कोणाला जमली नाही. सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी से मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़ा प्रहलाद कहा. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण काढण्यासाठी कोण नाही. फक्त प्रल्हाद नाही म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ आवडीने करा गुण गायन आवडी, हे जी माझी सर्व जोडी. साधू संतांनी संसारातलं कधी काही मागितलं नाही. आणि न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. मग ठीक आहे, तू बरं तुम्हाला पाहिजे काय? संत संग दे सदा, मानवी देहाला संत संगती शिवाय सुगंधच नाही महाराज. बिनु सत्संग विवेक न होई हो, राम कृपा बिनु सुलभ न सोई. साधूचा सहवास जीवनामध्ये पाहिजेतच महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. एवढा पराक्रम माझ्या राजाने केली. आदिलशाही मुघलशाही यांच्या विरोधात लढण्यासाठी माझ्या राजाला जी ऊर्जा येत होती, ती ऊर्जा फक्त माझ्या तुकोबराच्या कीर्तनातूनच येत होती महाराज. लक्ष देऊन कीर्तन ऐका. म्हणून आतापर्यंत रामायण पहा, भागवत पहा, महाभारत पहा, सर्व जेवढे काही राजे झाले त्या राजांना राज्यकारभार चालवण्यासाठी जेवढं काही मार्गदर्शन भेटलं तेवढं साधूंचंच भेटलेलं आहे महाराज. ज्यांनी साधूचं मार्गदर्शन नाही घेतलं त्यांचा नाश झालेला आहे महाराज. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल तर सांप्रदायिक लोकांचे म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायचे. मला नेहमी एक गोष्टीची खंत माझ्या मनामध्ये, महाराष्ट्रातले जेवढे काही राजकारणी, जेवढे काही पुढारी महाराज, त्यांनी माईक हातात घेतला की ते एवढंच म्हणतात, हा महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण त्या सर्व पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर, शाहू महाराजांच्या अगोदर, सावित्रीबाई फुलेंच्या अगोदर, ज्योतिबा फुलेंच्या अगोदर हा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबरायचा होता, हा महाराष्ट्र माझ्या तुकोबरायचा होता, आणि हा महाराष्ट्र माझ्या नाथबाबाचा होता. यांनी जीवनामध्ये कार्य केलंय. सावित्रीबाई फुलेंनी कार्य केलंय, ज्योतिबा फुलेंनी कार्य केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं. कोणाकडे पाहून केलं? त्यांच्या अगोदर कोणी ना कोणी तरी आदर्श असतील ना या महाराष्ट्रामध्ये. यांचे सर्वांचे आदर्श जर कोण होते तर माझे ज्ञानोबराय तुकोबराय होते महाराज.
अरे ज्यावेळेस या देशाला संविधान नव्हतं तेव्हा सुद्धा लोक खूप आनंदाने राहत होते. त्यावेळेस सुद्धा माझा छत्रपती राज्य करत होता. त्यावेळेस संविधानाची गरज नव्हती लोकांना. संविधान आता झालंय 150-200 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होता. त्यावेळेस या लोकांना योग्य मार्गदर्शन या वारकरी संप्रदायाचे साधूच करत होते. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायचा गाथा या समाजाला योग्य दिशा देत होता. म्हणून खरं सांगू, या महाराष्ट्रावर खरे उपकार जर कोणाचे असेल ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचे. विठ्ठल विठ्ठल आता संगतीचे 3 प्रकार, एवढे प्रकार सांगायचे म्हणल्यावर लय वेळ होईल. कुसंगत, सुसंगत, विसंगत. कुसंगतीने काय होतं, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडाला साजू जायचा. अनमोल किमतीचा हिरा असू द्या, तो ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा कार्यक्रमच होतो. एक वेळेस राजहंसाच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला. राजहंस नावाचा जो पक्षी ना, त्याच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला. आगतम सुस्वागतम महाराज या. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. हा कस काय तुमच्याकडे वातावरण, कधी कधी लागणार जिल्हा परिषद? कावळा कोणाला म्हणत होता? राजहंसाला. आरक्षणाचं काही झालं का नाही? अजून 5-6 महिन्याचं काहीच होत नाही. आता ते कोर्टात गेलेले, कसं करावं? मी तो 2-4 इंद्रकृती कीर्तन ठेवले, आता कसं व्हायचं? जिल्हा परिषद लागू सर तर विसरून जातात लोक. हे दोघांची चर्चा चालू होती. ज्या झाडावर ते बसलेले होते त्या झाडाखाली त्या देशाचा राजा विश्रांती घेण्यासाठी आला. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजले होते. राजाला झोप लागली, पण सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत होते. हे ज्यावेळेस राजहंसाने पाहिलं ना, त्यावेळेस राजहंसाने आपले पंख वर केले, सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले. राजाला झोप लागली. दोघांची चर्चा चालू असताना कावळे महाराज म्हणले, ओ राजहंसजी, येऊ का? मला जायचंय. कावळा उठला महाराज, पण कावळ्यानं कावळ्याचा नालायकपणा सोडलाच नाही. कावळाच होता तो. त्याने त्याची विष्ठा खाली टाकली, कावळा निघून गेला महाराज. जशी विष्ठा पडली तशी राजाच्या अंगावर झोप उडाली. राग आला त्याला. मी या देशाचा प्रधान आहे, मी या देशाचा राजा आहे, विश्रांती घेण्यासाठी आलोय आणि माझ्या अंगावर विष्ठा टाकली. धनुष्याला बाण लावला, बाण बुम करत गेला. राजहंसाच्या काळजात बाण पडला. राजहंस रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडला. प्रधानजी पळत आले. राजे साहेब, काय केलंय तुम्ही? एका निष्पाप प्राण्याची हत्या केली. हे बोल नको प्रधान, मी या देशाचा राजा आहे, विश्रांती घेण्यासाठी येत आलो आणि यानं माझ्या अंगावर विष्ठा टाकली. विष्ठा ज्यावेळेस प्रधानजीने पाहिली त्यावेळेस प्रधानजी सांगतो, राजे साहेब, अहो ती विष्ठा राजहंसाची नाही होती, कावळ्याची. कोणाची? आणि हे ज्यावेळेस राजाला कळलं त्यावेळेस राजाच्या डोळ्याला धार लागली. अरे, माझ्या थोड्याशा चुकीमुळे एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली. राजहंस मनातल्या मनात विचार करतो, राजे साहेब, दोष तुमचा नाही हो, दोष माझा आहे. मला कळालं नाही मी संगत कोणाची करायची नाही. म्हणून इथं बसलेले बरेचसे काही माळकरी राजहंस लक्ष देऊन ऐका. तुमच्या आजूबाजूला बरेचसे कावळे बसले. इथं नका पाहू तुम्ही, तुमच्या आजूबाजूला बरेचसे कावळे बसले. माळकरी लोकांना त्या कावळ्यापासून दूर राहते. कधी तुम्हाला माळा तोडायला लावतील. आणि मला तर विशेष वाटतं, मला सप्त्यावाल्याची एक एवढी तेवढी बेवड्याची एक येऊ. सप्त्यावाल्याची सुद्धा नाही, आपल्या गायकाची वाजकायची नाही दादा. एखाद्या बेवड्याकडे काही नसू द्या, ते म्हणतो ताण नको घेऊ, अर्धी घेऊ, टेन्शन किती महाराजी की हो त्या लोकांची कठीण ताळ आहे. म्हणून संगत करत असताना संगत चांगली करा. संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन
करा सर्व केले का यांच्या हातात घे ना, माझ्याकडे काय चालू? घेतले का सगळे हाती हात? 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे माझ्या पुत्राचा विजयाचा उत्सव आहे. हात खाली करू नका. ज्ञानोबा राया माझा तुकोबा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी जेना. सगळं काही करण्यासाठी देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी ह्याची माझी विनंती आहे तुम्हाला. देवाला मागत असताना काहीच मागू नका, फक्त एवढंच मागा, देवा तुझा विसर मनावर. कारण की या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला देवाशिवाय कोण सोडणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोण, एका चक्र पाणी थोडं चालत असंही त्याच्यासाठी. तुम्हाला एवढ्या सहजासहजी नाही जमत. लोकांची मानसिकता खूप कमी झाली हो. लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायची इच्छा झाली आणि लोकांना कष्ट न करता श्रीमंत होण्याची. कसं होईल? इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानं खरं सांगा, लग्न झाल्यावर लगेच आजी होता का तुम्ही? लग्न झाल्यावर तुम्हाला लगेच आजी म्हणतात का लोक? नाही 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 नाही. आजी होण्यासाठी पहिला तुम्हाला मुलगा व्हावा लागतो. तो मुलगा मोठा व्हावा लागतो, त्याचं लग्न व्हावं लागतं, त्याचं लग्न झाल्यानंतर लोक तुम्हाला आजी म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला लग्न झाल्यानंतर आजी होण्यासाठी 30 वर्ष लागतात. या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये संपादन करण्यासाठी 10 वर्ष तर कमीत कमी प्रयत्न करा. साधं सरकार 15-25 हजाराची नोकरी देते पोलिसाची, तर तुम्ही छातीत आले पाहिजे, उंचीत आले पाहिजे, रनिंग मध्ये आले पाहिजे, लेखीमध्ये आले पाहिजे, प्रॅक्टिकल मध्ये आले पाहिजे, मेडिकल मध्ये आले पाहिजे. 25,000 रुपयासाठी 150 प्रतिबंध आहे महाराज. माझ्या देवाची कृपा करून घेण्यासाठी जीवनामध्ये 10 वर्ष नको का? एवढ्या सहजासहजी परमार्थ नाही हो महाराज. तुकोबराय जरी म्हणले, तुकोबराय म्हणले की तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, त्याच तुकोबरायचा गाठ्यामध्ये दुसरा एका भंग आहे की भक्ती तो कठीण शिळावरी लपू. एवढं सोपं नाही, म्हणून परमार्थासाठी थोडा वेळ द्यायचा. आणि मला विश्वास आहे, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. करून तर बघा, फक्त एक त्याच्याकडे जा ना, त्याला म्हणा देव माझा, देव माझा, माझा देव माझा, देवाचा
म्हणे भारे भारतीयावरी होईल काय वारी मग तुमच्या जीवनात चिंतन तयाच्या चिंतने निरसेल संकट अरे तुटे भवरोग संचित क्रियामान त्याच्या चिंतनानं सगळे दुःख निवारण होतात म्हणून माझी विनंती आहे त्याचं चिंतन करा महाराज आणि फक्त देवाला एवढंच म्हणा तुझा विसरण बाबा तुका म्हणे गणवासी सुखे घालावे आम्हास गुण गाय नावडी ह्याची माझी सर्व बरोबर संवाद झाला किती झाले अजून माझ्या हक्काचे 15 मिनिटं शिल्लक आहे तेवढे मी घेणारच मी लाईव्ह मध्ये कधीच ओव्हर टाइम करत नाही आणि कीर्तनात तर करतच नाही कारण मला माहिती मी किती जरी ओव्हर टाइम केलं तर पगार तोच आणि दुसरं कारण असं आहे मी विचार केला मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधरत वा वा आणि मग एवढा वेळ वाया तुम्ही सुधरत नाही तर वेळ कशाला घालायचा अभंगाची सरळ भूमिका मी सर्व मंडळी समोर ठेवली आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आज प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे महाराष्ट्राचे जेवढे काही कीर्तनकार त्या कीर्तनकारांना माझे हात जोडून तुम्ही समाजासाठी 10-5 मिनिटे दिली पाहिजे त्याचं कारण हा समाज संघटित ठेवण्याचं काम या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय महाराज मला अभिमान आहे आज जर आपल्या मंडपाचं निरीक्षण केलं तर महाराज 80% तरुण आहेत फक्त 20% वयोवृद्ध लोक आहेत महाराज ही संप्रदायाची क्रांती आहे हा संप्रदायाचा विजय ह्या वर्षी माझी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लोकांनी एवढी आनंदात साजरी केली मला पुराणा द्यावे तेवढे धन्यवाद मी महाराष्ट्रभर 4 राज्यात कीर्तन करतोय पण ह्या वर्षी माझ्या राजाची जयंती एवढी आनंदात झाली म्हणजे दरवर्षीच होती पण 80% मुलांनी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डीजे लावले नाही दारू पिली नाही कोणी कीर्तन ठेवले कोणी भागवत ठेवले कोणी रामायण ठेवले अहो कोणी अन्नदान केलंय कोणी रक्तदान केलंय कोणी आरोग्य शिबिर ठेवले आणि खरं सांगू संपूर्ण जीवनामध्ये माझ्या राजाची जयंती अशी साजरी करूच नका दादा तुम्ही कधी बसलेल्या मंडळीने मुस्लिम समाजाच्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का दादा नाही कधी एखाद्या जैन धर्माच्या मंदिरावर हिंदी गाणं नाही कधी एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या चर्च मध्ये हिंदी गाणं अजिबात नाही मग बौद्ध लोक जर आपल्या बौद्ध विहारामध्ये हिंदी गाणं लावत नाही ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्च मध्ये हिंदी गाणं लावत नाही मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर डीजे लावून हिंदी गाणी ऐकायची परवानगी तुम्हाला दिली कोणी हा पहिला प्रश्न पोरांनो तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही वेड्यावर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता त्या बापाला म्हणून तरुणांना माझी विनंती पोरांनो संघटित राहा देशासाठी सर्वांनी सावध राहा उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे लक्ष देऊन ऐका कीर्तन माझं मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो की कोणता झेंडा घेऊ हाती घर एक झेंडे बांधतात बायको एका पक्षात मा एका पक्षात आजी एका पक्षात आजोबा एका पक्षात नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन अपक्षच फिरते बावळ्या कसा सावध कधीतरी एकत्रित या महाराज धर्मासाठी देशासाठी सर्वांनी एकत्रित या परवा दिवशी एका माणसाने मला प्रश्न केला होता गुरुजी म्हणे अयोध्येमध्ये जे मंदिर चाललंय एवढा पैसा खर्च करायची काय गरज होती म्हणे मोदी साहेबांना तेवढेच पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले असते तर शेतकरी सदन झाला असता शेतकऱ्याला मी खरं सांगू मला वाईट वाटतं महाराज माझ्या देशामध्ये राहून माझ्या महाराष्ट्रामध्ये राहून लोक रामाच्या विरोधात कसं बोलू शकतात एखाद्या गावामध्ये जर 50 घरं मुस्लिम समाजाचे असतील एखाद्या गावामध्ये जर 30 घरं मुस्लिम समाजाचे असतील तर तेथे 40-50 लाखाची मस्जिद असते ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं अयोध्येचं मंदिर जगातलं सगळ्यात मोठं मंदिर असलं आणि शंका नका घेऊ महाराज मंदिरच बांधलंय ना दुसरं काय केलंय मस्जिद थोडे बांधले आणि आपलं आराध्य दैवत आहे ना जगाचा मालक उद्या ते अयोध्येचं मंदिर पाहण्यासाठी जगातील लोक येणार आहे म्हणून चांगलं काम आता चालूच आहे बनायचं म्हणजे काम आता काही म्हणायची गरज नाही आता फक्त एवढं म्हणू शकतो बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से है अवधपुरी का दाम बन रहा है मंदिर बन रहा है मंदिर तुम्ही काळजीच करू नका मंदिरही होणार आहे
आणि सगळंच होणार आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, देशासाठी धर्मासाठी सर्वांनी एकत्रित राहा. या महाराष्ट्राने या संप्रदायाने कधी कोणाचा जातीवाद केलाच नाही. आम्ही जर जातीवाद केला असता तर देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं. आम्ही जातीवाद कशाचा करतोय? तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन पाकिस्तान जिंकल्यानंतर जर तुम्ही फटाके वाजवत असाल तर तुमच्यासारख्या नालायकांच्या विरोधात आम्ही जीवनभर उभे राहणार म्हणजे राहणार. म्हणून माझी विनंती, जेवढे काही हिंदू बांधव आहे त्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती, पोरांनो लक्ष देऊन ऐका. ह्या वर्षी माझ्या राजाचा उत्सव संभाजीनगरला खूप थाटामाटात झाला. एवढा मोठा पुतळा बसला की अख्ख्या भारताने त्याचं कौतुक केलं, महाराष्ट्राने कौतुक केलं. फक्त माझी विनंती आहे, त्या शिवजयंतीला जसं सगळं संभाजीनगर तुम्ही भगवामय केलं होतं तसं येणाऱ्या 24,000ला 2024 ला सुद्धा अख्खा जिल्हा आपला भगवामय झाला पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. कारण तुम्हाला माहित नाहीये, धर्मासाठी देशासाठी सर्वांनी एकत्रित आलंच पाहिजे. आपण नाही येणार तर मग कोण येणार आहे? पोरांना माझी विनंती, पोरांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. भगवा झेंडा हे काही शिवसेनेचा नाहीये. भगवा झेंडा हे तुमच्या आणि माझ्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. महाराज 700 वर्षापूर्वी माझा वारकरी पंढरपूरला जात होता म्हणजे काही निळी पताका घेऊन नव्हता जात, हिरवी नव्हती, भगवी पताका घेऊन जात होता. म्हणून भगवा तुमचा आणि माझ्या अस्मितेचा विषय आहे. म्हणून सर्वांनी एका झेंड्याखाली येण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण दादा. असं गाव नाहीये की त्या गावामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, खरं सांगू या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं एकही मंदिर नाहीये, याचं मला मुळीच दुःख नाही. पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहेत तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच याचा मला सार काढून आहे. म्हणून तर सर्व महाराष्ट्र म्हणतोय ना, ओ माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, आठवण येते मनात भगवा झेंडा दिसल्यावर. हो जगमाता धर्म पाहिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्मला असीच्या भक्ताच्या चरणावर. हो माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये पोरांना हात जोडून विनंती, पोरांनो जीवनामध्ये सगळं काही करा बाबा. हो दारू करू नका बरं. मला तर खूप अवघड वाटते महाराज. प्रत्येक गावात बापू 400 पोरं पडून लटकते रे नारे भाई, तुम लटकते रे नारे. कसं होणार हो पोरांचं महाराज? पोरींचं मार्केट एवढं वाढलं बाबा बाबा. जिच्या नाकाला शंभर त्या शंभर सुद्धा सरकारी नोकरीवाला पाहिजे. पहिला 100 तपूस. जिच्या घरी 1.5 एकर तिला सुद्धा 25 एकरवाला पाहिजे. कुठून खंदून काढायचा का? तुझ्या घरी 1.5 एकर नाही आणि तुला अपेक्षा करावं. अपेक्षा करून असं नाही केली पाहिजे. जगातल्या कोणत्याच माय बापाला असं वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावी. सगळ्यांना वाटतं श्रीमंताला द्यावी. पण आपली परिस्थिती पाहून तुमच्याकडे 5 एकर येतोय, 7 एकरवाला पहा. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना सुद्धा 25 एकरवाला पाहिजे. दोघी मायली की दररोज लोकांच्या घरी रोजा नाही तरी त्यांना नोकरीवाला पाहिजे. कसं व्हायचं? इथं बसलेल्या सगळ्या पोरींना माझी विनंती, पोरींनो तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल. लहाना भाऊ समजा. लग्न करत असताना प्रॉपर्टी नका पाहू, लग्न करत असताना जमीन नका पाहू, लग्न करत असताना तो कोणत्या नोकरीला हेही नका पाहू. लग्न करत असताना तो मुलगा फक्त निर्व्यसनी आहे का एवढं पार तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार. आणि व्यसनी माणसं तुमची एकोणती एक पोरगी देऊन पहा, तुम्हाला कळल महाराज किती वाईट आहे. अवघड आहे. चांगल्या चांगल्याच्या पोरी घरी पडू नये महाराज. म्हणून माझी विनंती, माणसानं काही गोष्टी पाहत असताना काही गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. म्हणून तरुणांना माझी विनंती, तुम्हाला जीवनामध्ये व्यसन नका करू. चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. साधे कशाला घ्या? आयफोन घेऊन फिरा, साधी 2 व्हीलर घेऊन नका, बुलेट घेऊन फिरा. काय कमी केलं तुमच्या बापानं तुम्हाला? अर्धा एक तरी की बुलेट दिली. पण दारू पिऊन तुमचे जीवन बरोबर नका करू आणि दुसऱ्याच्या लेकी बाळीचे जीवन बरोबर नका करू. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई ना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई ना भिकारी.
अगं तळपत्याहून हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे ठास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार प्रत्येकाला आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय माझं नजर लागो एवढा सुंदर कार्यक्रम ओव्हरफ्लो झालाय सर बसायला जागा खूप सुंदर आहे प्रेम करतात महाराज खरं सांगू का तुमच्या लोकांचा मागाशी आम्ही ज्या घरी जेवण केलं त्यांनी पाणी घेतलं होतं पाय धुण्यासाठी गुरुजी मी माझ्या लाईफ मध्ये पाय कोणालाच धुवत नाही याचं कारण तुम्हाला सांगू का तुम्ही लोक आमच्यावर जेवढं प्रेम करतात खरोखर तेवढी आमची लायकीच नाही असं काही तुम्ही केलं की मनाला थोडंसं वाईट वाटतं अरे एक काळ माझ्या तुकोबरायला खायला भेटलं नाही महाराज त्या तुकोबरायचे अंगाई म्हणून घेणारे लोक आपण एखाद्या गावाला गेलो महाराज 10,000 हजाराचे फटाके वाजवतात हे तुमच्या बापाने केलेले उपकार नाहीये माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने केलेले आपले उपकार आहेत सध्याच्या परिस्थितीला गायक महाराज कीर्तनकार लोकांचे दिवस बापू राजकारण्यापेक्षा चांगले खरं सांगतोय महाराज आम्हाला कशाचीच भीती नाही राजकारण्याला ईडीची भीती सीडीची भीती आम्हाला कशाची भीती होती आणि सरकारने ठरवलंय महाराज लोकांच्या घरावर ईडीची धाड टाकायची काय सापडणार आहे महाराज तुम्ही ज्या शाली देतात त्या अंगावर बी घेताय तुम्ही जे नारळ देता त्या नारळामध्ये पाणी सुद्धा नाही सापडणार आमच्या घरात तुम्ही दिलेले बिना पाण्याचे नारळ सोडून काही सापडणार नाही आणि जे देतात ते पैसे ते डिझेल वर 2-3 फास्टॅग पाहिले 2-3 डिझेल आणि 1-2 ठिकाणी चहा घेतला घरी बायकोच्या हातात नारळ जातं लटकते रे कहा गया दुकानी और क्या लाया तो कुछ नाही म्हणून महाराजला त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले दिवस आहे महाराज अरे 4-4 महिने अगोदर लोक तारखी घेतात आणि 4 महिने अगोदर विचारतात बाबा तुम्हाला जेवण्यासाठी काय करू स्वतःच्या जवळ सुद्धा विचारत नाही महाराज हे उपकार तुमच्यावर आणि माझ्यावर फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे म्हणून माझी विनंती आहे एवढं चांगलं दिलंय ना तुम्हाला अरे प्रत्येकाला देवानं गायन नाही दिलंय प्रत्येकाने देवानं वाजवणं नाही दिलं प्रत्येकाला वक्तृत्व नाही दिलं ज्याला गायन करता येतं ज्याला वाजवता येतं ज्याला बोलता येतं त्याला असं समजा की माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला दिलेला हा प्रसादच आहे महाराज नाही तर काही काही प्रॅक्टिस करता करता 400 पकवाज इकडे आळून त्यांना नाही जमलं पकवाज काही काही पेटी वाजवता 150 पेटी इकडे हो त्याचा कीर्तना स्वर लागलाच नाही त्यार ते आपल्याला जमतं असं समजा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने तुमच्यावर खरोखर कृपा केलेली म्हणून आता फक्त तुम्ही देवाला एवढंच मागा की देवा तू दिलेलं भरपूर आहे फक्त आमच्या हातून काही असं होऊ नको जेणेकरून आमच्या वारकरी संप्रदायाचं नाव खराब होईल बस खूप चांगले दिवस आहे लोकांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी असते आपण एवढे भाग्यवान आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी दररोज दिवाळी महाराज म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो ज्यांनी गोड असा पकवाज वाजवला आमचे प्रकाश दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो ज्यांनी गोड असं गायन केलं दोन्ही गायक वादक बाबांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जे आले ज्यांच्यामुळे मला तुमची तारीख अर्जित झाली आज तुमच्यासाठी तारीख दुसरीकडची रद्द केली बरं बापू तिकडच्या लोकांनी दिले असतील शिवा पण ते बाप तुम्हालाच लागणार मला थोडं लागणार अर्ध तुम्हाला लागलं अर्ध सदानंद गुरुजी लागलं यांनी खूप आग्रह केला होता सदानंद गुरुजी तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाच्या योगाला गुरुजी सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे एकदम आमचं लाडकं व्यक्तिमत्व आहे गायनामध्ये ज्यांनी आपलं विश्व निर्माण केलं मला मी ज्यावेळेस नवीन आळंदीला गेलो त्यावेळेस त्यांच्याकडे पाहूनच गायन शिकलो बरं
हे आमच्या जीवनाचे आदर्श होते. सटले गुरुजी असतील, हे असतील आमचे तुळशीराम असतील, हे सगळे मंडळी आमच्या पुढची मंडळी आहे. आळंदीतही आपलं नाव कमवलं. आळंदीतून आपल्या परिसरामध्ये येऊन योग्य रीतीने सुंदर क्लासेस वगैरे घेऊन सर्वांना स्वतः तर गायन करतात, पण तेच गायन लोकांना मिळावं याच्यासाठी क्लासेस. गुरुजींचं खूप सुंदर कार्य आहे. गुरुजींच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वच मंडळी ज्यानं गोड अशी माईक सिस्टीम लावली त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. खूप सुंदर माईक सिस्टीम दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्यामुळे ज्या कीर्तनकाराला तारखी नाहीये, जे कीर्तनकार प्रसिद्ध असून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही, प्रत्येकाच्या खिशापर्यंत ज्यांनी कीर्तनकार पोहोचवण्याचं काम केलं, असे असणारे आमचे आपल्या गावाचे आपलं वैभव आमचे लहू दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप गोडले बरोबर महाराज ते. हा 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 ज्याच्या सोबत जाईल त्याच्या पोटात शिरून खातं महाराज ते. खूप सुंदर सगळं खूप गोड आहे. त्याच्यावर किती रागवा एकच हसणारच, नाराज होणारच नाही. मला सकाळपासून खूप गोड केले म्हणजे गुरुजी तुम्ही आज माझ्या गावात येताय, नाही तर युट्यूब देवाला सुद्धा लावू देत नाही सर, माणसाला काय लावलं. पण माझं एकदम लाडकं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे. माझ्या देवान त्याच्या हातामध्ये जादू दिली, त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये जादू दिली. देव प्रत्येकाला दिला नाही महाराज या गोष्टी, सगळ्याला भेटत आहे. काही अशी रेकॉर्डिंग करतात की असं वाटतं फाशी घ्यावं, आवाज नसतो, काही नसतो, काय घ्यावं कुठं टाकावं कसं टाकावं काही कळत नाही. पण त्या क्षेत्रामध्ये त्यानं भरपूर आपलं नाव कमवलंय. म्हणून लहूदादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी आज ही कीर्तनाची सेवा घेतली, असे असणार आपल्या भागाचं वैभव मंत्री साहेबांची चिरंजीव आमचे विलास बाबू घुमरे साहेबही कार्यक्रमासाठी खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं, मलाही माहित आहे. पण इकडं आलं की एकदा चूर करतात सर जाताच येत नाही, आमच्या स्वभावाचे. आणि नेमके तुम्ही पुढे येऊन बसले, त्याच्यामुळे साहेबही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. साहेबाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्या मुलांनी सर्व हे नियोजन केलं त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे, असे असणारे आमचे निंबाळकर बाबाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. पैठण निवासी आमचे कृष्णा महाराज नवले बाबांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही नाथ बाबांचं चरित्र सेवन करत आहात, असे असणारे आमचे कृष्णाजी महाराज कोरडे बाबांनी वृंदावनला सोबत होतो. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये सोबत होतो, त्याही वेळेस ते अभ्यास करत होतो, मी सोबत होतो. त्यांनी खूप अभ्यास केला, मी नुसता तिथं जाऊन एन्जॉय केला महाराज, काहीच नव्हतं, नुसता फिरायचं वृंदावनला. पण चला कधी कधी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य उदयान येतं महाराज, म्हणून त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वच कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे दादा आहे, आमचा विकास आहे, सर्वच मंडळीच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि जाता जाता सर्व मंडळी एक छोटीशी सूचना करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता, कसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी आमच्या पाचपूर बाबाने आम्हाला खूप सुंदर एक युक्ती सांगितली. म्हणजे पुरुषोत्तम, लोकांना पैसे मागण्यापेक्षा असं काहीतरी कार्य करा की पैसेही मागायचे नाही, गायीची सेवाही झाली पाहिजे. त्या गायीच्या मधून सुंदर वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे, प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल मला धंदा करता का? धंदा म्हणून नका पाहू, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, नेटवर सर्च करा. 95% व्यावसायिक अगरबत्तीमध्ये मुस्लिम धर्माचे लोक आहे, आपले लोक नाहीये. मग तुम्ही त्यांची अगरबत्ती घेऊन जर आपल्या देवतेवर ओळखत असेल तर एका वारकऱ्याची अगरबत्ती घेऊन, गोमातेची अगरबत्ती घेऊन गोमातेला सहकार्य का करू नये. म्हणून प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. फक्त कंसात सर्वांना विनंती, फुकट नेऊ नका. ज्ञानेश्वर विठ्ठल